हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। दुसऱ्या टप्प्यात देशात त्रिपुरामध्ये सर्वाधिक 77.53% मतदान, तर महाराष्ट्रात 53.51% मतदान। राज्यातील 8 मतदारसंघांमध्ये सर्वाधिक 56.66% मतदान वर्धा मतदारसंघात, तर सर्वात कमी 52.03% मतदान हिंगोलीत। व्हीव्हीपॅटची 100% पडताळणी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, तर देशातल्या निवडणुका ईव्हीएमवरच होणार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं देशाच्या दृष्टीनं धोक्याचं, शरद पवारांचा मोदींवर निशाणा। नवनीत राणांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी पैसे वाटल्याचा रोहित पवारांचा दावा, तर खुल्लमखुल्ला पैशांचं वाटप सुरू होतं, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचाही आरोप। सभेमध्ये पाणी वाटणाऱ्या महिलांना मजुरी म्हणून पैसे दिले, आमदार रोहित पवारांच्या आरोपावर रवी राणांचं स्पष्टीकरण। शिवसेनेला कसं बाजूला करायचं यासाठी दिल्लीत 2017ला कुठे आणि कशी बैठक झाली हे व्हिडिओ सहित सांगू शकतो, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट। 2014 मध्ये तुम्ही केलं ते संस्कार आणि 2019ला दादांनी जे केलं ती मात्र गद्दारी, धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा। धनंजय मुंडेंनी 2017 मधील बैठकीचे पुरावे द्यावे, सुप्रिया सुळेंचं धनंजय मुंडेंना आव्हान। काम करणाऱ्या माणसाला धनशक्तीची गरज लागत नाही, बारामतीच्या खासदारांनीच दादांच्या कामावर डल्ला मारलाय, सुनंदा पवारांचा धनशक्तीच्या आरोपाला रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर। म्हातारं खडूस आहे, तिजोरीची किल्ली कमरेला लावून फिरते, दादांच्या लक्षात आलं की म्हातारं काय किल्ली देतच नाही, सदाभाऊ खोत यांचा पवारांवर हल्ला बोल, तर सगळे पाकिटमार आहेत हे आता खोतांना पटलं, जितेंद्र आव्हाडांचा टोला। काँग्रेस नेते नसीम खान यांचा स्टार प्रचारक पदाचा राजीनामा, 48 मतदारसंघांपैकी कोणत्याही मतदारसंघात मुस्लिम उमेदवार न दिल्यामुळे नसीम खान नाराज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।